जळगावच्या गायत्री कोळीची सत्य घटना। जळगाव तालुक्यामधील किनोद गावामध्ये गायत्री कोळी आपल्या नवऱ्याबरोबर राहत होती। तिचा नवरा भाजी विक्री करायचा, तर गायत्री ही शिवणकाम करून आपल्या संसाराला हातभार लावायची। दोघांना 2 लहान मुलं होती। मुलगी नियती वय 7 वर्ष आणि मुलगा ध्रुव वय वर्ष 5। गायत्रीचा संसार वरवर पाहता खूप जास्त सामान्य होता, पण घरामध्ये शांतता ही क्वचितच असायची। नवऱ्याच्या 3 बहिणींचं घरामध्ये वारंवार येणं जाणं चालूच असायचं। त्यामधूनच आता किरकोळ वाद होत होता, पण हे वाद हळूहळू मोठे होत चालले होते। गायत्री सुरुवातीपासूनच समजूतदारपणाने वागत राहिली। तिला माहेरी सांगावंसं वाटलंच नाही, कारण तिचं माहेरचंही आर्थिकदृष्ट्या दुर्बळच होतं आणि म्हणूनच ती शांत राहिली। सासरचे लोक वारंवार तिच्या माहेरच्यांकडे आता पैशाची मागणी करत होते। तिच्या माहेरच्यांनी देखील गप्प राहून त्यांना जेवढं जमेल तेवढं देत राहिले, पण या सगळ्यामध्ये गायत्री मात्र आतून तुटत चालली होती। ती हसत राहिली, फक्त तिच्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्याची काळजी तिला होती। पण सासू, नवरा आणि नंदांचा त्रास काही केल्या थांबला नाही। नवरा आईच्या शब्दाला जास्त महत्त्व द्यायचा आणि तिचं ऐकून गायत्रीवरच ओरडायचा। 1 मे 2025 चा तो दिवस होता आणि तो गायत्रीसाठी एक विशेष संघर्षाचाच दिवस ठरला। मासिक पाळीच्या दिवसातही गायत्रीने किचनचा सगळा भार उचलला, पण तिच्या स्वयंपाकावरून घरामध्ये पुन्हा वाद निर्माण झाले। तिची सासू आणि नंदांना तिचं काहीच पटत नव्हतं। त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि शेवटी अखेरचा कट रचला गेला। त्याच दिवशी गायत्रीने आपल्या वडिलांना फोन केला आणि फोन करून रडत रडत तिनं सगळं काही वडिलांना सांगितलं। तिची आई आधीच या जगामध्ये नव्हती। वडील कामानिमित्त गावाबाहेर गेलेले होते। त्यांनी तिला दिलासा देत म्हणाले, मी आलो की तुला घेऊन जातो किंवा मग सागरला पाठवतो, असं आता वडिलांनी सांगितलं होतं। पण दुसरीकडे तिच्या सासूने उलट तिच्याच भावाला फोन केला आणि तिचीच तक्रार केली, तुझी बहीण आम्हाला मारते, तिला घ्यायला ये। आता सागरला मात्र संशय आला होता। एकटी गायत्री आणि समोर 4 जण, ती त्यांना कशी मारेल? तरी देखील सागरने आपल्या बहिणीला फोन केला, बॅग भर, मी तुला घ्यायला येतोय। त्यानंतर आता गायत्रीने देखील निश्चय केला होता। तिने स्वतःची आणि आपल्या मुलांची बॅग भरली आणि आता ती या नरकामधून निघण्यासाठी मन पक्क ठरवत होती। पण तिच्या सासूला हे काही पटत नव्हतं। तिला भीती वाटली, ही सून जर एकदा घराबाहेर गेली तर ती पोलिसांमध्ये तक्रार करेल, आपली इज्जत जाईल, आपली नातवंड देखील घेऊन जाईल। आणि त्याच भीतीने सासू आणि नंदांनी मिळून गायत्रीवरती हल्ला केला। तिला खोलीमध्ये नेऊन बेदम मारहाण केली आणि अखेर तिचा गळा दाबून तिची निर्गुण हत्या देखील केली। आता हत्येनंतर फाशी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव त्यांनी रचला। तिच्या गळ्यामध्ये साडी बांधली आणि तिला पंख्यावरती लटकून ठेवण्यात आलं। आणि त्यानंतर मग तिच्या सासूने गायत्रीच्या भावाला फोन केला, तुझ्या बहिणीने आत्महत्या केलेली आहे। आता हे ऐकता सागरच्या तर पायाखालची जमीनच सरकले। सागर धावतच जळगावच्या त्या घरामध्ये पोहोचला। बहिणीला त्याने तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। गायत्रीच्या माहेरच्यांनी खूप जास्त आरडाओरडा केला। गायत्रीने आत्महत्या केली नाही, तिला मारलं गेलं आहे। त्यानंतर सासू, नवरा, नंदा तिघेही फरार झाले होते। आता गायत्रीच्या वडिलांनी मृतदेह ताब्यात न घेता गायत्रीच्या सगळ्या नातेवाईकांनी थेट पोलीस कारवाईची मागणी केली। त्यानंतर आता दोषींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक देखील करण्यात आली। आज गायत्री नाही, पण तिच्या मागे राहिलेलं आयुष्य तिच्या 2 छोट्या मुलांच्या रूपाने अजूनही जिवंत आहे। नियती आणि ध्रुव आईविना पोरके झाले। अजूनही समाजात अनेक गायत्री असतील ज्यांना संसारी त्रास होतो, तरीही त्या शांत राहतात, आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी। पण एक दिवस ती सहनशक्ती संपते आणि काहीतरी असं भयंकर घडतं। ही घटना आपल्याला काय शिकवते? आपल्या सुनांचं ऐकून घ्या, फक्त आपल्या मुलींच्या पाठीशी उभं न राहता सुनेलाही आपल्या घरामध्ये मान द्या।
भांडणं लहान मुलांच्या मनावरती परिणाम करतात. त्यांचं बालपण हिरावून घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्याय सहन न करता त्याच अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा. गायत्रीने आत्महत्या केली का तिचा खून झाला हे आता पोलीस तपासामध्ये स्पष्ट होईल. पण जे घडलं ते खूप जास्त अन्यायकारक होतं, अमानवी होतं. तुम्हाला काय वाटतं? गायत्रीने खरंच आत्महत्या केली असेल का, की खरोखरच तिला मारलं गेलं असेल? चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका. आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्रिप्शनच्या शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील.